राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आत्ताच काही मिनिटांपूर्वीच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट 50 ठळक बातम्या। राज्य सरकारचे 8 मोठे निर्णय। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अनुदानाचा पाऊस हा फक्त ऐकला असेल। आज या व्हिडिओमध्ये तुम्ही अनुदानाचा पाऊस पाहणार आहात, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा। कापूस सोयाबीन उत्पादकांच्या खात्यावर 102 कोटी वितरित करण्यात आली। कृषी विभागाची माहिती। हेक्टरी 5000 रुपये अनुदानाचे अर्थसहाय्य जमा। ई-केवायसी करून घ्या। अपडेट आहे हिंगोली जिल्ह्यातील। शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज। राज्य सरकारकडून नुकसान भरपाईसाठी 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। हे अनुदान कोणत्या जिल्ह्यात कधी पडणार याची माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। 1,40,000 लाडक्या बहिणींना मोफत मिळणार गॅस सिलेंडरचा आधार। अन्नपूर्ण योजना उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळाला दिलासा। गॅस वितरण करणाऱ्यांकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे। परतीच्या पावसाने सोयाबीन ओले, शेतकरी संकटात सापडले आहेत। अकोला परिसरात पंचनामे करण्याची मागणी। 57,86,000 रक्कम आतापर्यंत 14,880 शेतकऱ्यांना 45,72,00,000 रकमेचा लाभ मिळाला। नियमित कर्जफेड म्हणजेच की उर्वरित 162 शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहनपर रक्कम जमा। आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर 162 शेतकऱ्यांच्या खात्यात लाभ मिळाला। वारसांची नावे पोर्टलवर समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। अपडेट आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील। तुमच्या जिल्ह्यातील देखील अपडेट आहे। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। अतिवृष्टीतील नुकसानींचा निधी आचारसंहितांपूर्वी मिळणार। प्रशासनाकडून लवकरच निर्णयाची शक्यता। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील। पीक विम्याच्या नमुना सर्वेनुसार नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना नुकसानीचे 25% रक्कम मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। सोयाबीनची आवक सुरू, भाव मिळेना आणि नाफेडचे खरेदी केंद्र सुरू होईना। जुन्या सोयाबीनला 4,500 रुपये भाव मिळत आहे। देशी गाय सांभाळा, रोज 50 रुपये अनुदान मिळवा। गोशाळासाठी योजना। गडचिरोली जिल्ह्यात एकही संस्था नाही। देशी गायींसाठी प्रतिदिन 50 रुपये अनुदान मिळणार। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या पदाधिकाऱ्यांची मागणी। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। महात्मा फुले कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजना। 14,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 47 कोटी। सणाचा आनंद दुगिनी होणार। कर्ज भरणाऱ्यांना दिलासा। आधार प्रमाणीकरण नसल्याने 112 जण अद्यापही वंचित आहेत। आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी करून घ्या, त्यानंतर तुमच्या देखील खात्यात अनुदान जमा होईल। अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील। अद्रकावरील शुल्क काष्ट संपता संपेना। सड रोगांचा मोठा फटका। बाजार सावंगी परिसरातील शेतकरी त्रस्त। उत्पादनात मोठी घट होणार। कृषी विभागाचे कर्मचारीच गायब आहेत। अपडेट आहे छत्रपती संभाजीनगर येथील। सूचनांची पुनर्पडताळणी करून मंजुरी देण्यात आली। कोणतेही कारण न देताच नाकारले होते अर्ज। विमा कंपनीने अगोदर नाकारले का न टोचताच 1.25 लाख शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये जमा करण्यात आले। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री म्हणजेच की पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्यांचे पैसे 2,000 रुपये आज काही तासानंतर मिळणार। याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना पाठवले जाणार आहेत, किंवा हा व्हिडिओ करीत असताना पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली असावी, किंवा काही तासातच या दोन्ही योजनेचे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील। ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 2,000 रुपये मिळतील त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचे 2,000 रुपये देखील मिळणार आहेत। हे अनुदान मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अतिशय गरजेचे आहे। तुमचे काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटांची मागणी।
राशनमध्ये ठसे घेतात किती किलोसाठी, प्रत्यक्षात राशन मिळते किती? धान्य कमी मिळाल्याच्या तक्रारी. नांदेड जिल्ह्यात 26,88,000 लाभार्थी आहेत. महिन्याचे राशन गायब, 2 किलो राशन कमी येते. तुम्हाला घरी बसल्या मोबाईलवर चेक करायचं आहे का किती राशन तुम्हाला मिळते? हे तुम्ही कसं घरी बसल्या एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मोबाईलवर चेक करू शकतात, याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोयाबीनला फुटले कोंब, कपाशीलाही बसला फटका. परतीच्या पावसाने बळीराजांची दैना. खरीप पिकांचे नुकसान. सोयाबीन काढण्यासाठी 6,000 रुपये मजुरी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आले 1,55,00,000. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना. लातूर जिल्ह्यातील 1,28,088 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. केवायसीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लूट. प्रशासनाची डोळेझाक. बिलाची पावती देण्यासही केले जाते टाळाटाळ. केवायसी साठी कुठलेही शुल्क नाही तरी देखील लूट होत आहे. काढणीसाठी आलेल्या लातूर जिल्ह्यातील सोयाबीनचे प्रचंड मोठे नुकसान झाले. नुकसान भरपाईची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. 15 ऑक्टोबर पासून नाफेडची सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार. मूग, उडीद, सोयाबीनची नोंदणी सुरू करण्यात आली. जिल्ह्यामध्ये 8 केंद्र आहेत. परभणी जिल्ह्यातील अपडेट. 7 वर्षांपासून अनुदानामध्ये वाढच होईना. 1.25 लाखात घरकुले बांधायची कसे? घरकुल लाभार्थ्यांचा प्रश्न आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान मिळते. पहिल्या टप्प्यात 15,000, दुसऱ्या टप्प्यात 45,000 रुपये, तिसऱ्या टप्प्यात 40,000 आणि चौथ्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यात राहिलेले 20,000 रुपये अनुदान मिळते. सोयाबीनचे दर घसरले. नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची नजरा. ओलावा असल्याने 3,500 ते 4,500 रुपयांपर्यंत मिळत आहे दर. अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे करा. नायब तहसीलदारांना दिले शेतकऱ्यांनी निवेदन. अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील. पीएम किसान योजनेअंतर्गत अपडेट. 70 वर शेतकऱ्यांचे बँक खाते साफ करण्यात आले. शेतकऱ्यांनी फसव्या लिंक पासून सावध राहण्याचे आवाहन. 40 गावात कांद्याला मिळाला 4,751 रुपये प्रति क्विंटलचा भाव. महिन्याभरातील सर्वोच्च भाव आहे. आवक मात्र ओसरली. किरकोळ बाजारात दर वाढले. राज्य शासनाने खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांना आदेश दिलेत. शाळेत सीसीटीव्ही नसेल तर होणार मान्यता रद्द. ग्रामपंचायतीमध्ये आता सुपरफास्ट इंटरनेट. तुमच्या गावात देखील आले का? 10 Mbps पर्यंत स्पीड मिळणार. कामकाज होणार गतिमान. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, पोलीस ठाण्यांनाही इंटरनेट मिळणार. ऐन नवरात्री उत्सवाच्या तोंडावरच नारळ महागले. किरकोळ विक्री 30 ते 35 रुपयांनी. 5 ऑक्टोबरला म्हणजेच की आज महिलांच्या खात्यात होणार 3,000 रुपये जमा. लाडकी बहीण योजना. प्रशासनाचे आवाहन म्हणजेच की मागील 2 दिवसांपासून महिलांना पुढील 2 महिन्यांची दिवाळी बोनस 3,000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली. आज देखील बऱ्याच महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होतील. पीएम किसान अपडेट करण्याचा बहाणा. बँक खात्यावर डोळा. ठकबाजांची नवी शक्कल. 5 शेतकऱ्यांची सायबरकडे तक्रार. स्क्रीन मॉनिटरिंग करून घेतात माहिती. एखादी लिंक अथवा APK इन्स्टॉल झाली तर ठकबाज मोबाईल वापरातील सर्व माहिती घेत असतात. अशा स्थितीत बँकेचा व्यवहार केल्यास गोपनीय माहिती ठकबाजांना मिळते व ते बँक खाते साफ करतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. कोणत्याही लिंकवर किंवा APK फाईलवर ओके करू नका. प्रशासनाचे निर्देश. 110 महसूल मंडळात उत्पादन घटण्याची चिन्हे. सोयाबीनचा विमा 25% अधिक मिळणार. अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील. ई-पीक पाहणीच्या अटीत शिथिलता तरी शेतकरी अनुदानापासून वंचित. शासन आदेशानंतर देखील स्थिती कायमच आहे. प्रशासन लागले कामाला. शेतकरी प्रतीक्षेत. अतिवृष्टीने बाधित झालेल्या कापूस सोयाबीन पिकांची नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून हेक्टरी 5,000 रुपयाचे अर्थसहाय्य लाभ देत असताना बदनापूर तालुक्यातील 60,000 शेतकऱ्यांना 15,20,00,000 रुपये इतके अनुदान मिळणार आहे. अपडेट आहे जालना जिल्ह्यातील. तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहायची असेल
तर तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर ऑनलाईन नोंदणी करा। दर महिन्याला मिळत आहेत पैसे, विलंब झाल्यास शिष्यवृत्तीपासून राहावं लागेल वंचित। 51,566 शेतकऱ्यांना 18.14 कोटींचे अनुदान मिळाले। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, संयुक्त खातेदार प्रतीक्षेत आहेत। अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील। दोघांनी प्रत्येकी 4,500 रुपयांचे जमा केले धनादेश। चौघांनी सादर केला होता खुलासा। चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे लाटलेले 9,000 रुपये दोघांनी परत केले। तुम्ही देखील चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे अनुदान घेत असताल तर हे अनुदान तुम्हाला परत करावे लागेल। 247 शेतकऱ्यांच्या खात्यावर आले प्रोत्साहनपर अनुदानाचे 88 लाख रुपये। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आधार प्रमाणीकरण नंतरच मार्ग मोकळा। 72 शेतकऱ्यांनी केले नाही आधार प्रमाणीकरण। अपडेट आहे गोंदिया जिल्ह्यातील।